डियर ट्रेडर्स, मायसेल मयुरेश. मी तुम्हाला आता सांगणार आहे की निफ्टीच्या चार्टवरती आपण एसएल कसा कॅल्क्युलेट करायचा आपल्या पैशाचा. ठीक आहे, तर मी आता डायरेक्टली सांगायला चालू करतो. कन्सिडर करा तुम्ही ऍट द मनीचा काय केलायचा, स्ट्राईक प्राइस खरेदी केलायचा आणि तो प्रीमियम आहे तुमचा 100 रुपयाला. ठीक आहे, आणि ह्याचा डेल्टा किती असते 0.5. मग ह्या आणि तुमचा एसएल कितीचा लागलाय हे मेन आहे. आता तुमचा निफ्टीच्या चार्टवरती एसएल लागलाय किती पॉईंटचा सांगू, 50 पॉईंटचा एसएल लागलाय असं कन्सिडर केलंय मी. हा ठीक आहे, तर जो एसएल लागलाय ना 50 गुणुले एटीएमच्या डेल्टाची प्राइस किती आहे त्यानं मल्टिप्लाय करायचं 0.5 इंटू जी तुमची क्वांटिटी असणार आहे. क्वांटिटी म्हणजेच तुमच्या लॉट साईज वाईज इथे क्वांटिटी बदलत असते. ठीक आहे, आता समजा एक लॉट घेतला असा तर एक लॉटची क्वांटिटी किती असते 65. ठीक आहे, जर 2 लॉट घेतला असता तर साईनचा बार 130. अशी इथं जी क्वांटिटी येणार आहे तुमची, हे जे आन्सर येणार आहे तेवढी तुमची रिस्क असणार आहे. असं कॅल्क्युलेट करतात निफ्टीच्या चार्टवरती एसएल. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असला तर काय करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर हे तुम्हाला माहिती नसलं की एटीएम, ओटीएम, आयटीएम आणि डेल्टा काय असते तर ह्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलाय, ते पण तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, दॅट्स इट.